कैलास पर्वत हा हिंदूंसाठी कायमच आस्थेचा विषय राहिला आहे। याशिवाय गूढ रहस्यांमुळे कैलास पर्वताविषयी जगभरात कुतूहल पाहायला मिळतं। कैलास पर्वताविषयी आपण युट्यूबवर अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण शिवपुराणानुसार भगवान शिव यांचे निवासस्थान मानला जाणारा कैलास पर्वत हा चीनच्या हद्दीत कसा गेला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कैलास पर्वत हा आधी तिबेटच्या ताब्यात होता। 1950 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केलं आणि 1951 मध्ये तिबेटवर ताबा मिळवला। त्यामुळे कैलास पर्वत चीनचा भाग झाला। कैलास पर्वत हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र असल्याने 1954च्या चीन भारत करारानुसार चीनने कैलास पर्वताच्या यात्रेला परवानगी दिली होती। पण नंतर 1959च्या तिबेट उठाव आणि 1962च्या भारत चीन युद्धामुळे सीमा बंद झाल्या आणि यात्रा देखील बंद झाली। 1981च्या भारत चीन करारानंतर हा मार्ग पुन्हा उघडण्यात आला। त्यानंतर कोविडमुळे यात्रा पुन्हा 5 वर्षासाठी स्थगित करण्यात आली। स्कंद पुराण, विष्णू पुराण आणि शिवपुराणात कैलास मानसरोवरचा उल्लेख भगवान शिव यांचे निवासस्थान म्हणून आढळतो। हे कैलास पर्वत तिबेटचे पठार आहे, जे चीन सरकारच्या नियंत्रणाखाली आहे। अनेकांना हे माहितीच नाही की हा प्रदेश कधीही भारत सरकारच्या नियंत्रणाखाली राहिला नाही। फार कमी काळासाठी म्हणजेच 1972च्या आसपास हा प्रदेश नेपाळच्या हद्दीत आला होता, पण नंतर चीनने तो परत काबीज केला। कैलास पर्वताबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। त्यापैकी एक म्हणजे 17व्या शतकात औरंगजेबाने हा भाग काबीज केला होता। इंटरनेटवर याबद्दल दावे करणारे अनेक आर्टिकल्स आणि व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत, मात्र पुरावा उपलब्ध नाही। आणखी एका थिअरीनुसार भारतातीलच एक राजा बाज बहादूर यांनी औरंगजेबाला कैलास मानसरोवर काबीज करण्यासाठी मदत केली होती। खरं सांगायचं तर हा मुद्दा एक फेक न्यूजचा भाग होता। ज्यावेळी राहुल गांधींनी कैलास मानसरोवर यात्रा केली, तेव्हा काही न्यूज वेबसाईटने या खोट्या आणि भ्रमित करणाऱ्या बातम्या पसरवल्या होत्या। कोविड नंतर जानेवारी 2026 मध्ये कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली आहे। जरी कैलास पर्वत चीनचा भाग असला तरी कैलास पर्वताची तीर्थयात्रा कोणत्याही अडचणीशिवाय करता येते। हा पर्वत भगवान शिवांचे पवित्र निवासस्थान मानला जातो। या यात्रेच्या जमिनीवरील प्रवासात अनेक दिवसांचा लांब पल्ल्यांचा ट्रॅकचा समावेश असतो। आपल्यापैकी अनेकांना हे माहितीच आहे की कैलास पर्वतावर चढाई करण्यास मनाई आहे। भगवान शिव यांचे निवासस्थान असल्याने त्यांच्या अनुमतीशिवाय येथे कोणीही जाऊ शकत नाही असं कारण धार्मिक दृष्ट्या देण्यात येतं। पण त्यामागचे वैज्ञानिक कारण अतिशय रहस्यमय आहे। खरं तर कैलास पर्वताची उंची माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 मीटर कमी आहे, पण आजपर्यंत हा पर्वत कोणीही सर करू शकलेला नाही। इतकंच काय तर ज्यांनी तो सर करण्याचा प्रयत्न केला त्यांचा वाटेत रहस्यमयरित्या मृत्यू झाला। तर जे जिवंत परतले त्यांचे अनुभव फारच विचित्र होते। काहींनी सांगितलं की त्यांचे केस आणि नख तीव्र गतीने वाढू लागले होते, तर काहींनी सांगितलं की पर्वतावर चढताना अचानक वातावरण बदललं आणि हिम वादळ आलं आणि पुढचं काहीच त्यांना दिसू न लागल्याने तिथून परतावं लागलं। मुख्य म्हणजे चीन हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने इतका प्रगत देश असतानाही त्यानेही कधीही या पर्वतावर जाण्याची हिंमत केली नाही। याचाच अर्थ असा आहे की जे विज्ञानाला देखील काहीतरी यात शोधणं कठीण आहे। याच कारणामुळे कैलास पर्वत हा जगभरात एक रहस्यमय पर्वत म्हणून ओळखला जातो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।